धरण 100% कंप्लीट भरलंय आणि आपल्याला तेच पाहायला जायचंय आणि आम्ही मोटरसायकलवर बसून जातोय. पण पोहोचलो ते म्हणजे सांडाव्याजवळ. आपल्याला जायचंय ते म्हणजे काळू गेलाय त्या ठिकाणी. आपल्या काका त्या ठिकाणी पाण्यामध्ये पडलाय. हा पा पूर्ण भिजून गेलाय. सुंदर असा नजारा आहे आपल्याला बघायला मिळणार आहे. फुल उंच भागावरती आपण येऊन पोहोचलोय आणि हवा पण भरपूर चालू आहे. ए मावर नको रे आरामी साला. चला गरमागरम चहा पिण्यासाठी. तो हॅलो गाईज, नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. नंतर आज आपण बॅक साईडला पाहतोय तर आज हरणबारी डॅम 100% भरलाय. आपण बघू शकता सांडावा निघालेला आहे आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू लागून राहा. आपल्याला फुल आजचा दिवस एन्जॉय करायचा आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर असेच कंटिन्यू ब्लॉग पाहण्यासाठी. तर चालेल मंडळी, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू ना. तर मंडळी जोरात पाऊस चालू आहे. येत्या 8 दिवसापासून कंटिन्यू पाऊस आहे आणि बाहेर निघणं अशक्य आहे. पण आज मी आणि काळू तर निघालोय. पूर्ण आपण धरण 100% कंप्लीट भरलंय आणि आपल्याला तेच पाहायला जायचंय. तर सांडावा आज निघालेलं आहे. तर चालेल मंडळी, व्हिडिओमध्ये कंटिन्यू लागून राहा. तर नदीला जोरात पूर आलेले आहे मंडळी. आपण बघू शकता जोरात पाणी चालू आहे. जिकडं तिकडं पाणीच पाणी आहे आणि कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे लवकरात लवकर धरण भरलेलं आहे हरणबारी डॅम. आणि आपण तेच बघायला जाणार आहोत. आणि आपल्याला जायचंय त्या कोपऱ्याला. तो जो डोंगर आपल्याला दिसतोय ना त्या कोपऱ्याला जायचंय. ओव्हरलोडचं पाणी त्या ठिकाणी निघतंय. तर आपल्याला चालत चालत जायचंय. पूर्ण असं गोल फिरून जायचंय. तर आज गाडी नाही आणली कारण की 1-2 दिवस चालत चालत फिरावं. हे पहा गुरं ढोरं चरतायत. जर आपण ह्या डोंगरवर वरती चढलो तर आपल्याला पूर्ण हरणबारी डॅम बघायला मिळेल. आणि आपण त्या दिवशी गेलो होतो पण अजून एखाद दिवशी जाऊ. आणि तर चालेल मंडळी, आपल्याला पूर्ण चालत चालत जायचं हे मंडळी. आज गाडी नाही आणली आम्ही. एन्जॉय करत जायचे आज. फुल टू एन्जॉय. चालत चालत हरणबारी जायचे आपल्याला. हे बघा पूर्ण त्या डोंगर पाशी असं रस्ते असं जायचंय. असं 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 तिथं जायचंय आपल्याला. ओके. तर फायनली मंडळी आम्हाला गाडी भेटली मोटरसायकल आणि आम्ही मोटरसायकलवर बसून जातोय. पहा धरण. सलसल पाणी कुठं. हे बघा मंडळी पूर्ण पाणी पाणी दिसतंय. पण पोचलो ते म्हणजे इथं चालेल. थँक्यू. तर फायनली मंडळी आपण पोहोचलो ते म्हणजे सांडाव्याजवळ. तर मंडळी आपण आलो होतो ह्या गाडीवरती आणि आपण आता जाणार आहोत म्हणजे सांडाव्याजवळ. तर जस्ट सुरुवात झालेली आहे. तर दुपारी 1 वाजेपासून सांडावाला पाणी निघतंय. हे पाणी थोडं थोडं चालू आहे आणि गाड्या पण येत आहेत. तर चालेल मंडळी आपण जाऊ तिथं. आणि भरपूर आज खूपच पाणी आहे आणि पावसामध्ये भिजत चाललोय. पूर्ण भिजून चिंब झालोय आम्ही. तर चालेल मंडळी, दिवस पास करायचंय. आणि एकदा जर पूर्ण भिजलो तर विनाकारण दिवसभर थरथर थरथर करत जाऊ. आपल्याला या डोंगरवरती चढायचंय. फायनली आपण पोहोचलो ते म्हणजे हरणबारी डॅमच्या ओव्हरफ्लो पाणी ज्या ठिकाणी निघतो सांडावा त्या ठिकाणी आपण आलोय. आपल्याला जायचंय ते म्हणजे काळू गेलाय त्या ठिकाणी आपल्याला जायचंय. जस्ट ओव्हरफ्लोला म्हणजे ओव्हरफ्लोचं पाणी जस्ट निघायला सुरुवात झालेली आहे. असं उतरून जावं लागणार आहे. तर कंटिन्यू राहा मंडळी. आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स पण करा. आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी आपल्याला असं जायचंय. याच्यावर पाय टाकायचे आणि असं जायचंय. तर फायनली मंडळी आपण पोहोचलो. काळू लई एन्जॉय करताय रे. चिकन नाही येणार अजून. नाही जस्ट सुरुवात झाली त्याच्यामुळे चिकन नाही आहे. हाय हे पहा मंडळी
आपण पोचलो सांड्यावरती. हो कुठे मासू आहे? मासा कुठे? मासा हे सलसल करणारा धरण म्हणजे जस्ट सुरुवात झालेली. पाणी वाढायला सुरुवात झालेली आहे आणि भरपूर लाट देखील येत आहेत आणि जोरात पाऊस पडतोय. गाईज काका त्या ठिकाणी पाण्यामध्ये पडलाय. हा पूर्ण भिजून गेलाय, पाण्यामध्ये पडला होता. तर आपण कॅप्चर केला नाही, जस्ट पाहिला तर काका त्या ठिकाणी खूप पडलाय फोटोशूट करताना. हे पहा काका पूर्ण भिजलाय, पूर्ण ओला चिंब झालेले. हे पहा एन्जॉय करताना. भरपूर टायमिंग झालेले आणि आपल्याला घरी पण जावं लागणार आहे. पण त्याआधी हरणबारीमध्ये जाऊन आपल्याला चहाचं घोट घ्यावं लागणार आहे, कारण की खूपच कपडे पॅन्ट वगैरे भिजलेत. तसं पैसे मी देणार नाही, आपलं काळू देणार आहे तर चालेल. आणि हे बघा खूपच सुंदर असा नजारा आहे आपल्याला बघायला मिळणार आहे. फुल उंच भागावरती आपण येऊन पोहोचलोय आणि हवा पण भरपूर चालू आहे. तर कसा दिसतोय नजारा? एक नंबर नजारा दिसतोय. आणि याची अजून जिरली नाही वाटतं. चालेल मंडळी, भरपूर हवा पण येते आणि आपण थंडीमध्ये कुडकुड करायला सुरुवात झालेली आहे, तर थंडी पण वाजते. हे किती उंच भागामध्ये आपण वरती चढून आलोय आणि हे पा आणि हा आहे हरणबारी डॅमचा नजारा. तर पूर्ण पश्चिम पट्ट्यामध्ये कंटिन्यू 15 दिवसापासून पाऊस चालू आहे. आम्ही त्याकरताच आलो होतो, म्हटलं आपल्याला धरण ओव्हरफुल होताना पाहायचंय आणि आपल्या व्ह्युअर्सना पण दाखवायचंय. तर मंडळी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. हाय नजारा. पण आलो त्यावेळेस थोडं सुद्धा पाणी चालू नव्हता आणि आता पहा किती पाणी चालू आहे. तर मंडळी आमच्या सोबत एक हादसा झालाय. ते म्हणजे हादसा असा की हव्यामुळे काळूची छत्री आहे ना, हे बा मुडली, काळूची छत्री मुडली. तर जोरात हवा चालू होते आणि पूर्ण दांडच निघालेलं आहे. आणि तसंच आम्ही आता काळूला घ्यायचे, ती म्हणजे न्यू छत्री नार घेणार आहे ना, न्यू छत्री घेणार आहे म्हणे. सो गाईज ही पा रस्त्याची हालत आहे, मेन हायवे. आणि आपण हरणबारी मध्ये पोहोचलोय आणि आता मस्तपैकी गरमागरम चहा प्यायचे. हे पा धरण पाहण्यासाठी आलेले इथं चहाचा घोट घेत आहेत आणि आपण पण आलो चहाचा घोट घेण्यासाठी. आणि भरपूर पाऊस चालू आहे आणि गाड्या पण चालू आहे. हे पा किती गर्दी आहे आणि आपण फायनली चहाच्या ठिकाणी जाऊ, कुठेतरी मस्तपैकी गरमागरम चहा बघू. चला गरमागरम चहा पिण्यासाठी. सो मंडळी मस्तपैकी आता घरी आपण पोचलो आणि मस्त घरी जायचं, कपडे वगैरे चेंज करायचे आणि मस्त आराम करायचं. तर चालेल मंडळी, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा पा आमचा एक तिकड्या आता एवढ्यात आला. मी हरणबारी वरून फिरून आलो तेव्हा आला. हा पा